नाशिक जिल्हा परिषदेमध्ये दिव्यांग प्रमाणपत्रांचा घोटाळा झाल्याची चर्चा सध्या रंगली आहे। जिल्हा परिषदेतील 69 कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्र फेरपडताळणीचे आदेश देण्यात आले आहेत, तर आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन विभागासह अन्य काही विभागातील एकूण 69 कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्र फेरपडताळणीचे आदेश देण्यात आलेत। गेल्या 6 महिन्यांपासून जिल्हा परिषदेतील दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या प्रमाणपत्राचा आढावा घेतला जातोय। यात 69 दिव्यांग कर्मचाऱ्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्राबाबत साशंकता वाढली होती आणि याच पार्श्वभूमीवरती सध्या या प्रमाणपत्रांमध्ये घोटाळा झालाय की काय अशी चर्चा रंगू लागली आहे। तर याबाबत आपण अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी लक्ष्मण यांच्याकडून। लक्ष्मण, नाशिक जिल्हा परिषदेत दिव्यांग प्रमाणपत्राचा घोटाळा झालाय अशी शक्यता वर्तवली जाते, नेमकी कारण काय आहेत? खरं तर पूजा खेडकर प्रकरणानंतर सर्वच शासकीय कार्यालयांमधील दिव्यांग प्रमाणपत्रांचा मुद्दा जो आहे तो ऐरणीवर आलेला होता आणि या सगळ्याच्याच अनुषंगानं नाशिक जिल्हा परिषदेने या सगळ्या दिव्यांग कर्मचारी जे आहेत त्यांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची फेरपडताळणी करण्याचे आदेश जे आहेत ते दिलेले होते। नाशिक जिल्हा परिषदेच्या आरोग्य, शिक्षण, पशुसंवर्धन अशा वेगवेगळ्या विभागांमध्ये साधारणतः 69 कर्मचाऱ्यांच्या फेरप्रमाणपत्राचे आदेश जे आहेत ते काढण्यात आलेले। मागील 6 महिन्यापासून या सगळ्या संदर्भातला आढावा घेतला जात होता। मात्र ज्यावेळेला पूजा खेडकर यांचं प्रकरण समोर आलं त्यानंतर मात्र या सगळ्या प्रकरणाला आणखी चालना मिळाली। या सगळ्यामध्ये आता एक धक्कादायक बाब समोर आलेली आहे। ज्या लोकांना, ज्या दिव्यांगांना या सगळ्या प्रमाणपत्राच्या फेरपडताळणीसाठी बोलवण्यात आलेलं होतं त्यामधले जवळपास 69 कर्मचारी त्या आदेशाला त्यांच्याकडे पाठ फिरवली। त्या सगळ्या बैठकीला ते उपस्थित राहिलेले नाही आणि त्यामुळे जो UID कोड काढायचा आहे दिव्यांगांना तो त्यांनी काढलेला नाही। केवळ 3 ते 4 कर्मचाऱ्यांनी आपल्या दिव्यांग प्रमाणपत्राची फेरपडताळणी करून घेतली, UID कोड काढून घेतला। या सगळ्यामुळे जे इतर उरलेले कर्मचारी आहे 69 कर्मचारी त्यांनी मात्र फेरपडताळणी का केली नाही असा प्रश्न ज्यावेळेला उपस्थित केला गेला तेव्हा मात्र या सगळ्या दिव्यांग प्रमाणपत्रांमध्ये घोटाळा झाला असल्याचा संशय जो आहे तो व्यक्त केला जातोय। अधिकृतरित्या या सगळ्याच्या संदर्भात जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी माहिती दिली गेली नसली तरी देखील हे 69 कर्मचारी कोण आहेत, हे खरोखर दिव्यांग आहेत का याचा सगळा आढावा जो आहे तो पुढच्या काही दिवसांमध्ये समोर येईल। मात्र पूजा खेडकर प्रकरणानंतर मात्र राज्यातल्या सगळ्याच शासकीय कार्यालयांमध्ये अशा पद्धतीने दिव्यांग प्रमाणपत्र घेतलेल्या आणि दिव्यांग प्रमाणपत्राचा लाभ घेतलेल्या कर्मचाऱ्यांची चौकशी केली जाते हे मात्र तितकंच महत्त्वाचं आहे। जी, याकडे लक्ष असेल, अपडेट घेत राहू लक्ष्मण। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।